महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाचा एक कॅबिनेट निर्णय झाला। महाराष्ट्र आता देशातील पहिलं राज्य की ज्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटने आज महाराष्ट्र स्वयंचलित कंसात अनमॅन्ड धोरण आज मंजूर केलेलं आहे। त्याचा अर्थ अतिदुर्गम, अवघड आणि अति आवश्यक अशा ठिकाणी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयंचलित अनमॅन्ड कार्यप्रणालीचा वापर करायला लागतो। या संदर्भामध्ये धोरण करणं, एकत्रित धोरण करण्याची आवश्यकता होती। उदाहरणार्थ ड्रोन असो आणि अशा पद्धतीने सर्व ठिकाणी ज्याला आपण म्हणतो स्वयंचलित अनमॅन्ड एअर व्हेकल, स्वयंचलित अनमॅन्ड ग्राउंड लेवल व्हेकल आणि स्वयंचलित अनमॅन्ड अंडर वॉटर व्हेकल, या पद्धतीच्या आवश्यकता आणि याची मोठी बाजारपेठ जगभरामध्ये आता आहे। आणि या सेक्टरवर इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या माध्यमातून एक सर्वंकष धोरण आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात माननीय एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने आमच्या विभागाने धोरण बनवलं, त्याला मंजुरी मिळाली। या क्षेत्रात 25,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित असणारे धोरण आहे आणि यामध्ये 1 लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मितीचा संपूर्ण कार्यक्रम डोळ्यासमोर आहे। यासाठी राज्यभरामध्ये 3 उत्कृष्टता केंद्र, जसं मी सांगितलं स्वयंचलित अनमॅन्ड एअर त्याचं एक उत्कृष्टता केंद्र, स्वयंचलित अनमॅन्ड ऑन ग्राउंड त्याचं एक उत्कृष्टता केंद्र, स्वयंचलित अनमॅन्ड अंडर वॉटर त्याचं उत्कृष्टता केंद्र, अशी 3 केंद्र होती। आणि यामध्ये 5,000 रिमोट पायलट्स असं कुशल मनुष्यबळ 5 वर्षात निर्माण करणं, यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारावर प्रणाली विकसित करणं, अशा सर्वांसाठी हे धोरण काम करेल। 25,000 कोटीत 1 लाख रोजगार निर्मिती करण्यासाठी एकंदरीत 2,000 कोटीच्या मर्यादेच्या आत 20%, 15%, 10% असं स्थिर भांडवली गुंतवणुकीत अनुदान राज्य देईल। या व्यवसायात उत्पादन, चाचणी, क्षमता विकास, कौशल्य विकास, तंत्रज्ञान विकास याबरोबर या सगळ्या व्यवस्था उभा करण्यासाठी जे प्रस्ताव आणि उद्योग येतील त्यात वीज अनुदानामध्ये सूट दिली जाईल, SGSTचा परतावा यामध्ये मोठी मदत केली जाईल, मुद्रांक शुल्क यामध्ये सबसिडी दिली जाईल,